राजाधिराज राजाधिराज सद्गुण श्रीकांतेश्वराय ओम नमो ज्ञात्या वेद प्रख्यात्या जय जय शिक्षविद्या जयंते क्रिया स्मरण सकळ विद्येचे अधिकरण वेची बंधू श्रीचरण श्रीगुरूचे नमस्कार. स्वामी महाराजांना वंदन करू. सर्व भाविकांना माझा साष्टांग नमस्कार. आज चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंती आणि त्या निमित्ताने आपण या सत्संगामध्ये सम्मिलित झालेलो आहोत. बरेच वक्ते बोलले. गुरुसाहेबांनी आपलं गायन केलं. सुरेश महाराजात आलेले त्यांनी मनाविषयी सांगितलं. जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी म्हणून ती शोधून पाहिजे. सावंत साहेबांनी पण गुरुनिश्चयाच्यावरती ते बोलले. फार उत्तम बोलले. आणि आज या ठिकाणी बरेच वक्त झाल्यानंतर थोडा वेळ कमी आहे. महाप्रसाद आहे. 8:30च्या पुढे जाणार नाही निश्चितपणे सांगतो. तर काय म्हणजे की हनुमंताचा आज जन्म झाला. त्यात आता पण हनुमंताची चाचणी करतो नाही का. फळ दिसलं आणि त्यांनी उडान केलं. सफरचंदासारखं फळ होतं. सूर्य दिसलं. त्याला आडवायला राहू केतू गेला. त्यांनीही ढकललं. त्याच्या पत्रिकेमध्ये राहू केतू असेल त्यांनी हनुमंताची पूजा करावी असं शास्त्र सांगतं बरं का. पण हनुमंताचं चरित्र एकूण बघितलं तर जी भक्ती आहे ती अगदी उच्च कोटीची भक्ती आहे. बळाची देवता, बुद्धीची देवता आणि भक्तीची देवता असे आपण हनुमंताकडे पाहिल्यानंतर आपल्या दिसण्यात येते. शरण शरण हनुमंता किंवा आलो रामंता काय भक्तीच्या त्या वाटा जावाव्या सुबटा तुम्ही सूर आणि धीर स्वामी काजी सादर. तुका म्हणे रुद्रा अंजनीच्या या कुमारा की आत्ताच आपल्याला सांगितलं की मनाचं तर मन कसं पाहिजे. मना सज्जना भक्ती पंथेशी जावे तरी श्रीहरी पावी देतो सोबत. काय भक्तीच्या त्या वाटा असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे ह्याला भक्ती म्हणतात की स्वामींना काय आवडतंय हे पहिलंच अगोदरच माहिती असलं पाहिजे की माझ्या स्वामींना अमुक अमुक त्याला पायिक म्हणतात ना. पायिक आणि संपूर्ण अहंकार विरहित जो आहे आणि ज्याच्याकडून होते पिकिली या शेंदे कडूपण केले तैसे आम्हा केले पांडुरंगी. काम क्रोध लोभ निवाले ठाईचे सर्व आनंदाची सृष्टी झाली. आटव नाटव गेला भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणते संसारी जन्मीते याची लागे. काय सुंदर सांगितलं मला. अहंकार गेला ना. अहंकार गोड झाला. जसं शेंदाडे पिकलेलं म्हणजे पहिलं कडू असतं आणि शेंदाडे पिकलं गोड होतं बघा. तसं तुमच्यातनं अहंकार गेला ना. अहंकार तर तुम्ही गोड वर बघा. तुम्ही म्हणतो ना मी आमचा आहे मी तमका आहे. 1 BHK 2 BHK 3 BHK सर्व आहे तुमच्याकडे. त्याचा अहंकार बाळगला का काही सार्थक होणार नाही. विकली या शेंदे कडूपण केले तसे आम्हा केले पांडुरंगी. तुमच्या आपला जो काम क्रोध लोभ मद मस्तर जे काय आहे ते जर एकदा निघून गेले ना सर्व आनंदाची
ती कशी झाली? आनंदाची झाली. आणि आनंदाशिवाय काय पाहिजे? एक गोष्ट सांगतो छोटीशी आहे. एक आंधळा होता, आंधळा. तो देवळात फार गर्दी होती आणि दर्शनाला जात होता. देवळामध्ये फार गर्दी असल्यामुळे धक्काबुक्की होत होती. तर तो आंधळा तरीसुद्धा पुढे पुढे जात होता. एका माणसाला धक्का लागला. अरे तू आंधळा आहे, तुला दिसत नाहीये आणि तू काय पुढे पुढे चाललायस? आंधळा म्हणाला, खरं आहे, मी अंध आहे, मला काय दिसत, मला प्रभूचं दर्शन काय होणार नाही. पण काय माहिती, मी याच्यासाठी धडपड करतोय की त्या भगवंताची दृष्टी माझ्यावरती पडावी, ह्याकरता मी धडपड करतोय. अहो, तुमची दृष्टी त्याच्याकडे जाण्यापेक्षा त्याची दृष्टी तुमच्याकडे पडली पाहिजे ना, तरच आनंदाची सृष्टी होईल, नाही का? त्याची दृष्टी आपल्यावरती. अहो, तुम्ही देवाजवळ गेलात आणि काय मागत, तुमच्या मनात एक भावना आहे, त्या मूर्तीमध्ये देवदेवता नसते, तुमच्या मनामध्ये देवदेवता असते. तुमच्या मनामध्ये देवदेवता असल्यामुळे तुम्ही त्याच्याकडे मागता. तुमच्याकडे ही चैतन्य शक्ती आहे म्हणून तुम्ही त्याच्याकडे मागता. तुमच्याकडे चैतन्य शक्ती जर नसेल तर तुम्ही त्यांच्याकडे देवाकडे काय मागणार हो? मागा ना. तुमच्याकडे चैतन्य शक्ती आहे, तुमच्या आतमध्ये आत्मा आहे, म्हणून तर तुम्ही देवाजवळ जाऊन मागता, तुम्ही देवळात जाता. नाहीतर कसे जाल तुम्ही? नाही जाणार तुम्ही देवळामध्ये, तो असल्याशिवाय. तो बरोबर आहे. म्हणजे काय तुम्हाला सांगतो, मासा असतो ना, मासा, त्याला पाण्याबाहेर जर काढलं जगेल काय? तसं हा जो चक्रपाणी आहे, चक्रपाणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचवून या. तर तो चक्रपाणी आपल्यामध्ये आहे म्हणून आपलं हे सगळं सुरळीत चाललेलं आहे. हो, नाहीतर चालेल चाले हे शरीर कोणाची सत्य, कोण बोलवितो हरिविना. तुम्ही बघता कसं, ऐकता का? त्याच्यामुळे सगळं आहे, नाही का? एक सुंदर एक बाहेर सांगतो, 5 मिनिटं आहेत, मी 8:30च्या पुढे जाणार नाही, 5 मिनिटं आहेत. ज्ञानेश्वर महाराजांची अहंकाराविषयी सांगतो. येते अस्वभाव को आपण वैकुंठीचा राहणार जाण, तयार आताचे गुण काय वर्ण, होत स्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकर हो, सारथी सारंग धरो अर्जुनेशी, देखा नवलतया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, सारथ्यपणे पार्थाचे करीतो असे. आईको पाठीशी घातला, आपण पुढे राहिला, त्यांनी 5 जणू आस्परीला आवडला. काय सुंदर ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं. येत अस्व वाहको आपण वैकुंठीचा राणा जाण. तो वैकुंठीचा राणा आहे ना, त्याने रथ धरलेला आहे. घोड्याचा लगाम जो आहे ना, अर्जुनाचा सारथी भगवान श्रीकृष्ण झालेला आहे, त्याने त्या रथाचा लगाम धरलेला आहे. इथं अस्व आपण वैकुंठीचा राणा आहे. काय हो वैकुंठ म्हणजे, मला सांगा, वैकुंठ म्हणजे काय, नेमकं काय? आपण म्हणतो ना वैकुंठवासी, स्वर्गवासी, कैलासवासी, कधी म्हणतो? शेवट झाल्यावर. आपले शेवट होणार आहे, तुम्ही असं समजू नका. माणूस असं जगतो ना, असं जगतो की त्याला वाटतं मी कधी मरणारच नाही, आणि असा मरतो की कधी जगलोच नाही. असं एकतर माणसाचं आहे सगळं. बघा, माणूस म्हणतो मी अमरपट्टा बनवणार नाही. वैकुंठीचं राहणं, वैकुंठ म्हणजे नेमकं काय हो मला सांगा? आजपर्यंत जेवढे वैकुंठाला गेलेले आहेत त्यांनी सांगितलं का? व्हॉट्सअप केला का? मेसेज पाठवलं की मी इथे सुखात आहे बरोबर? वैकुंठ ह्या शब्दाचा अर्थ वय, वय म्हणजे गती, वय म्हणजे वैकुंठ, जिथे गती थांबते ते वैकुंठ. आपली गती थांबली वैकुंठ आहे, बाकी काय नाही. मेल्यानंतर आमचं होतं, मेल्यानंतर तमकं होतं, मोक्ष मिळतो, सगळ्या कल्पना आहेत. ह्या कल्पना चांगल्या आहेत बरं का. तुम्ही त्या निमित्ताने चांगलं काम करता, सत्कर्म करता, हां, म्हणून त्या कल्पना तरी नेमका वैकुंठचा राहण्या जाणं. त्या रथाचे गुण काय वरून पुढे मला सांगायचं आहे. होतं स्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकर, त्याला शंकर म्हणतात.
वानरू, त्याला शंकर म्हटलेलं आहे वानरात. तुम्ही फोटो पाहिलाय का कधी भगवद्गीतेचं? भगवंतानी लगाम धरलेला आहे आणि अजून पाठीमागे आहे आणि भगवान श्रीकृष्ण पुढे आहे. आणि त्या रथावरती जरा बारीक निरीक्षण करा, त्या रथावरती ध्वज आहे, ध्वजावरती हनुमंताचं मूर्ती आहे का? नक्की आहे ना? बघा, जरी पाहिलं नसेल तरी बघा आता. तर त्याची मी कथा सांगते तुम्हाला, महाभारताची कथा. तो ध्वजस्तंभावरील वानर काय झालं, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यमुना काठी चालले होते फिरायला आणि फिरता फिरता विषय निघाला. बघा, विषय सांगतो अहंकाराचा, विक्रिया शरीर करूपण गेले, त्याचा विषय आहे. कान देऊन, मनाचं कान देऊन ऐका. असं चालले होते भगवान श्रीकृष्ण अर्जुन. निघता निघता विषय निघाला की भगवान श्रीरामाने श्रीलंकेला जाण्याकरता जो सेतू बांधला तो दगडाचा बांधला. मी जर त्याच्या जागेवर असतो, अर्जुन म्हटलं, तर धनुधारी आहे मी, राम सुद्धा धनुधारी होता, मी सेतू माझ्या बाणाच्या सामर्थ्याने बांधला असता, बरं का, बाणाच्या सामर्थ्याने. तर भगवान श्रीकृष्ण समजले ते कुठेतरी अहंकार झालेला आहे त्या माणसाला, आपल्याला काहीतरी करायला लागेल. बरं ठीक आहे म्हणलं, मी हनुमंताला पाहता. हनुमंत चिरंजीवी आहेत बरं का, आता सावंतसाहेबांनी उल्लेख केला, चिरंजीवी आहेत, 7 चिरंजीवी आहेत त्याच्यामध्ये. कधीतरी कथा सांगेल, वेळ मिळाला तर ते चिरंजीवी आहेत. आताच पाचारण करतो, पाच घेतो आणि ते म्हणाले, बघा हनुमंत येईल, जरा जाऊन येतो. अर्जुनाने सेतू बांधला बाणाने आपल्या यमुनेवरती आणि हनुमंताला पाचारण केलं. हनुमंत आले आणि सेतू बांधला होता त्या हनुमंतानी. तर काय ठरलं माहिती आहे का, हा जर सेतू, बाणाचा सेतू जर मोडला तर मी चितेमध्ये उडी टाकेल म्हणून अर्जुन म्हणा, अशी प्रतिज्ञा केली. आल्याबरोबर हनुमंताने जो पाय टाकला, आता हनुमंत तुम्हाला माहिती आहे रामाच्या भक्त आहे, काढता तो ब्रिज, आत्ताच्या भाषेत म्हणायचं तो ब्रिज, पूल पडला, सेतू पडला आणि अर्जुनाचं सर्व अहंकार गेलं. आता काय ठरल्याप्रमाणे काय करायला पाहिजे, चितेमध्ये म्हणजे उडी टाकायला पाहिजे, म्हणजे आपलं आयुष्य संपवायला पाहिजे. तर त्यावेळेचे लोक शब्दाचे पक्के होते, बरे का, आता सारखं नाही, पक्के होते. तर आता आपण म्हणतो ना, आता बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, आता म्हणायला लागलं. काय खरं नाही, आज एक बोला तर उद्या दुसरा बोलतो. तर खरोखर चित्तार असते आणि उडी मारणारे एक असं म्हातारा माणूस आला असं असतं. भगवान श्रीकृष्ण निघून गेले होते, त्या अहंकारासाठी थांबतच नाही कधी. देव अहंकार ज्या ठिकाणी आहे तिथे कधीच थांबत नाही, एक लक्षात ठेवा. म्हणून सोडायचं अहंकार. तर आला काठी टेकत म्हातारा म्हणून, काय चाललंय, आणि असं ठरलं होतं. हनुमंतानी ब्रिज बोलला, त्यावेळेला मी अग्निकाष्ट भक्षण करत आहे. अरे पण तुम्ही दोघं होता, तिसरा कोण होता का? 6 मारले, 4 मारले, अंपायर कोणतरी पाहिजे की नाही? कोण नव्हता. मग आता बांध ब्रिज, कोण नव्हता ना, कोणतरी पाहिजे की नाही बघणारा. तर आता बांध, आता ब्रिज पडायला. मग हनुमंत आपल्या अर्जुनाने बाण हे केला आणि बाणाच्या मार्गाने ब्रिज तयार झाला. आणि तो ब्रिज बांधल्याच्या नंतर मात्र हनुमंत त्याच्यावरती नाचायला लागले, पण तो ब्रिज त्यात पडला नाही, अजिबात पडला नाही. म्हणजे हनुमंताला गर्व झाला होता आणि अर्जुनालाही गर्व झाला होता. हनुमंत आला करून खाली उतरला, म्हणजे ब्रिज का नाही पडला, कुठल्या सिमेंटचा आहे, अंबुजा सिमेंटचा आहे की सिमेंटचा, कुठला पडला बघितलं तर खाली सुदर्शन चक्र आहे. भगवंताची सगळी लीला आहे. भगवंत असं अहंकार तोडायला भक्ताचा एक सांगितलं आहे, पडताकडे भारी दाशी आठवावा तो होऊन येते शेण आड घाली सुदर्शन नामाच्या चिंतने 12 वाटा पडते. तुका म्हणे प्राण करा देवाशी असतो. आपला जो प्राण आहे ना, हा देवावर टाकावा, अहंकार व्यंकार सगळं सोडून टाकायचं. तर ही कथा होती आजची अहंकाराची. हनुमान जयंती आहे, ते छोटंसं सांगू का,
हे छोटंसं सांग. हा हनुमंत शेंदूर का शेंदूर एक कसं आहे, ज्या वेळेला रावणाचा वध झाला आणि सगळे अयोध्येमध्ये आले आणि यज्ञ करायला लागले, एकदम संक्षिप्त सांगतो, यज्ञ करायला लागले आणि सीतामाई तयार होत. आता स्त्रियांना तसं 14 वर्ष वनवासात राजाचं थोडंसं सजलं विघ्न आलंच आणि तयार होतं. ते यज्ञाला येत नाही का म्हणून हनुमंताला उठवलं तिकडच्या पुरोहिताने, आणि बाबा जा सीतामाईनं घेऊन ये. आणि हनुमंत गेला सीतामाईच्याकडे. सीतामाई तयार म्हणाले, हनुमंतराय या 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 माझे झाले तयारी, फक्त सिंदूर लावायचं, सिंदूर लावायचं. मग हनुमंत आले, तुम्ही तयार झाले होते. त्याने हनुमंताने विचारलं, का तुम्ही सिंदूर लावता, काय करावं म्हणतो. सिंदूर असं लावतात, त्याच्यामध्ये 2 भागाच्या मध्ये पण लावतात. तर हनुमंताने विचारलं सीतामाईला, का सिंदूर लावता. म्हणाले, या ब्रह्मचार्याला काय सांगणार, सिंदूर का लावतात म्हणून काय सांगणार, ब्रह्मचारी माणसाला काय सांगणार. म्हणाले, माझ्या पतीचं माझ्यावरती प्रेम राहावं, अखंड राहावं प्रेम, म्हणून हे सिंदूर लावायचं. पण सौभाग्य भाऊ म्हणतात ना, म्हणजे मी सौभाग्य माझं प्रेम माझ्या प्रभू रामचंद्राचं माझ्यावरती असावं, निरंतर राहावं, त्याकरता मी सिंदूर लावतो. तेवढंच वाक्य असतं, भगवंताचं प्रेम राहावं, तेवढंच वाक्य त्याने कानामध्ये भरलं आणि हनुमंत गेले आणि सगळं सिंदूर फासून आले. सगळ्या अंगाला सिंदूर, कोणी ओळखत नाही सिंदूर. तिथपासून हनुमंताला सिंदूर लावतात. बरं का, कथा आहे सांगितलं. त्यानिमित्ताने आज या पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला सर्वांना सुख शांती आनंद ऐश्वर्य लाभावं ही सद्गुरूचरणी प्रार्थना. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भावराजाय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री कालसिद्धेश्वराय नमः.